बच्चों गुड मॉर्निंग। आज हम जो स्थूल वाचन पढ़ने वाले हैं वो है विश्वकोश, है ना। इसके पहले हमने देखा था माझे शिक्षक व माझे संस्कार, आणि आज आपण जो शिकणार आहोत तो आहे विश्वकोश. काय आहे? विश्वकोश. या स्थूल वाचनाबद्दल आपण शिकणार आहोत. थोडं परिचय पाहूया. लेखक दिलेले नाहीत आपल्याला. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. काय आहे हा? विश्वकोश. आता आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा जो पाठ आहे, काय आहे? ते आपल्याला बघायचं आहे आता. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. आता काय आहे हे? तर आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश. आता तुम्हाला महत्वाचं म्हणजे विश्वकोश म्हणजे काय? ओके. विश्वकोश म्हणजे आपण बसून म्हणू शकतो, की शब्द शब्द आपण जिथे शोधतो त्याला आपण विश्वकोश असे म्हणतो. तर याचं काय दिलेलं आहे, की मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. कशानुसार? तर आपल्या ज्ञानविषयक गरजा म्हणजे आपल्याला जो आपला नॉलेज आहे, तो ज्ञान वाढवायचा आहे. त्यासाठी आपल्याला आणि ह्या व्यावहारिक सोयी म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये कोणत्यातरी शब्दांचा अर्थ माहिती नसतो आणि ते अर्थ बघण्यासाठी आपल्याला विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. काय दिलंय इथून? कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून म्हणजे आपल्याला समजा एखाद्या शब्दाचे संदर्भ बघायचे असतील तर ते आपण कुठून शोधू शकतो? विश्वकोशातून शोधू शकतो. ओके. हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे, या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे. ओके. आता हे काय म्हणतोय लेखक सांगतायत, की हा आनंददायी म्हणजे संदर्भांचा अभ्यास करणे. आता आपल्याला विश्वकोशामध्ये समजा एखादा संदर्भ दिलाय म्हणजे आपण जसं म्हणू शकतो डिक्शनरी माहिती आहे ना तुम्हाला, त्याप्रमाणेच आहे. समजलं? उसी तरह से ये विश्वकोश के बारे में दिया है. हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे, या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे. हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी. आता आपल्याला माहिती आहे का विश्वकोश का म्हणून पाहतो आपण? तर याची आपल्याला गरज का म्हणून पडते? म्हणून तुम्हाला या पाठामध्ये तेच सांगितलेलं आहे, स्थूल वाचनमध्ये तेच सांगितलेलं आहे, की आपल्याला विश्वकोश पाहण्याची गरज कळावी म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे, की आपण का पाहायचं विश्वकोश. ओके. व विश्वकोश अभ्यासनासाठी सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे. सांगितलं ना मी तुम्हाला, की हा स्थूल वाचन आहे आणि स्थूल वाचनमध्ये तुम्हाला हा काय दिलेला आहे? विश्वकोश. आता हे अभ्यासनासाठी सवय लागावी. ही आपल्याला सवय नसते. जनरली आपण खूप कमी पाहतो विश्वकोश. कारण कोणताही शब्द असो, कोणताही संदर्भ बघायचा आहे, तर आपण टाळतो आणि ते बघत नाही. तर ही सवय आपल्याला लागली पाहिजे. विश्वकोश कसे महत्वाचं आहे आणि संदर्भ कसे शोधले जातात, ते तुम्हाला या पाठाद्वारे दिलेलं आहे. ओके. स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे. आता आपण याच्याबद्दल बघूया. कशाबद्दल? विश्वकोशाबद्दल. ओके. तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात मध्ये जाड मोठी पुस्तक असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. काय म्हणतंय? तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालय. ओके. अगर आप अपने स्कूल के या आप जहाँ पर रहते हो, आप जिस गाँव में रहते हो, उस गाँव का सार्वजनिक ग्रंथालय, ग्रंथालय कहने क्या? लाइब्रेरी. अगर उस लाइब्रेरी में आप गए, तो आपको अनेक जाड, मोठी पुस्तके असलेलं काचेचं कपाट यानी जो कांच की अलमारी होती है, वहां पर अगर आप जाओगे आपके स्कूल के या आपके गांव के लाइब्रेरी में, तो आपका क्या देखिएगा उस कपाट में क्या मिलेगी? जाड मोठी पुस्तके. जाड मोठी पुस्तके यांचे त्या कपाटामध्ये तुम्हाला जाड मोठी पुस्तकं दिसते आणि ते तुमचे लक्ष वेधून घेतात. कारण आपल्याला आपण गेलो लायब्ररी वगैरे मध्ये आणि जर समजा मोठी जाड अशी पुस्तकं आढळली तर आपण त्याकडे विशेष करून यानी खास अपना उसकी तरफ ध्यान जाता है और हम देखते रहते हैं. ओके. मराठीच्या विविध साहित्य संपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्ती कोश, मराठी चरित्रकोश,
मराठी शब्दकोश असलेली ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. म्हणजे आपण कोणत्याही वाचनालयामध्ये गेलो तर आपल्याला तिथं काय दिसेल? मराठीचा विश्वकोश दिसेल, मराठी व्युत्पत्ती कोश दिसेल, मराठी चरित्र कोश दिसेल, मराठी शब्दकोश दिसेल, है ना? म्हणजे आपण काय सांगू शकतो, आता विश्वकोश का दिलेला आहे? तर पूर्ण विश्वाची त्याच्यामध्ये माहिती असली. ओके. मराठी चरित्र, आता मराठी व्युत्पत्ती कोश म्हणजे जिथून असतात शब्द त्यांच्याबद्दल. चरित्रकोश म्हणजे काय, तर एखाद्या चरित्राबद्दल तिथं माहिती, एखाद्या लेखकाच्या किंवा कवीच्या चरित्राबद्दल माहिती दिली असते. तो चरित्रकोश म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिक्शनरी, म्हणजे कोणत्याही शब्दाचा जर अर्थ शोधायचा असला तर आपण त्या शब्दकोशातून शोधू शकतो. असेल ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. मानबिंदू म्हणजे तो त्याचा ग्रेटपणा असतो. कोणत्याही वाचनालयात जर गेलात तर तुम्हाला ह्या पुस्तकात इथे आढळणारच. म्हणजे वहाँ जाओगे, आपको यहाँ जो किताब है यह मिलना ही मिलना है. चला. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय घेऊया. आता तुम्हाला एक वाटलं असेल असा क्युरियसनेस, की हा विश्वकोश म्हणजे काय आहे? तर याच्याबद्दल आता तुम्हाला पूर्ण इथं माहिती दिलेली असेल. ओके. सॉरी. शिट. एक मिनिट बघा. अ, हां. ओके. मानवी विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयाचे अध्ययन एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश. काय? मानव्य विद्या. मानवी विद्या म्हणजे आपल्याला मानवाला ज्या विद्या हस्तगत आहेत त्यांच्याबद्दल ज्ञान देणारा. विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान. म्हणजे कशाचं? तर विज्ञानाचं आणि तंत्रज्ञानाचं जे अद्ययावत ज्ञान असतं ते आपल्याला त्या विश्वकोशामध्ये भेटतं. एकाच वेळी एकाच ठिकाणी भेटतं. एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश. म्हणजे आपल्याला तिथं काय दिसेल? विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचं अद्ययावत ज्ञान त्या विश्वकोशामध्ये असतं. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तिथे असते. मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्या शाखेअंतर्गत धर्म व तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केला आहे. किती विषय आहेत ज्या विश्वकोशात, म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जर आपण बघितलात, तर तुम्हाला धर्माबद्दल पण माहिती मिळेल, तत्वज्ञानाबद्दल माहिती मिळेल. ओके. तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स बद्दल, राज्यशास्त्र पॉलिटिकल, मानसशास्त्र बद्दल, ओके, सायकॉलॉजी बद्दल पण तुम्हाला तिथे मिळेल. शिक्षणशास्त्र, एज्युकेशन, साहित्याबद्दल, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा इत्यादी सर्व विषयाबद्दल तुम्हाला या विश्वकोशामध्ये माहिती मिळेल. म्हणजे या सर्व विषयांचा समावेश विश्वकोशामध्ये केलेला आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेअंतर्गत भौतिकी, रसायनशास्त्र म्हणजे बघा, ते काय झालं आतापर्यंत दिलं ते मानव्य विद्या शाखा वेगळी आणि ही विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा वेगळी. म्हणजे नुसत्या मानव्य विद्यामध्ये जर गेलात तर तुम्हाला कितीतरी विषय आणि विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेअंतर्गत अजून किती विषय आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे. भौतिकी असेल, रसायन असेल, गणित, सांख्यिकी, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वास्तुकला, भूविज्ञान आणि वैद्यक या विषयांचा समावेश केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे 2 विषय तुम्हाला आपण इथं पाहिलं या विश्वकोशाबद्दल, तर मानव्य विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान हे जे 2 मुख्य विषय आहेत, या 2 मुख्य विषयांच्या अंतर्गत कितीतरी विषय आलेले असतात आणि संपूर्ण त्याची माहिती आपल्याला आता विश्वकोशामध्ये दिसून येते. भूविज्ञान आणि वैद्यक या विषयांचा समावेश केला आहे. कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयाशी संलग्न असतो. बरोबर? म्हणजे एक विषय असतात आणि त्याचे आपण म्हणू शकतो, की सब सब्जेक्ट. ओके. म्हणजे त्याचे उपविषय असे म्हणू शकतो. त्याचे हे एक विषयाअंतर्गत त्याचे अनेक असे उपविषय तुम्हाला दिलेले असतात. म्हणजे ते त्याच्याशी संलग्न असतात. ओके.
संलग्न असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली, तर तो विषय नीट समजून घेता येतो. म्हणजे त्या विषयाची एकत्रितपणे आपल्याला माहिती मिळते विश्वकोशामध्ये. मुख्य विषय व त्यांचे संलग्न विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. काय दिलंय? मुख्य विषय व त्याचे संलग्न विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी है ना, म्हणजे मुख्य विषय कोणता आणि त्याचे उपविषय कोणते आणि त्याच्यात सखोल माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला ती माहिती कुठं? विश्वकोशामध्ये ती माहिती तुम्हाला मिळू शकते. ओके. शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा शरार्थाने खुलू लागली. म्हणजे शिक्षणाचा जसा-जसा प्रसार झाला, तशीच लोकांना भाषा माहिती झाली. भाषा म्हणजे कसं आपल्याला लिपी असो किंवा त्या भाषेचा प्रकार असो. ही भाषा वेगळी, ही भाषा म्हणजे जसं आपल्याला कळतं हिंदी, गुजराती, मराठी, उर्दू ह्या ज्या भाषा आहेत, ह्या कशा कळल्या लोकांना? जसा-जसा शिक्षणाचा प्रसार होऊ लागला, त्याप्रमाणे लोकांना ह्या भाषा समजू लागल्या. भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. आता भाषा समृद्धीची वाटचाल, म्हणजे भाषा ही समृद्ध झाली. समृद्ध झाली म्हणजे काय? तर ही लोकांना कळू लागली. आता जसं तुम्ही हा विषय शिकताय मराठी विषय, हा तुम्हाला काही लोकांना समजा जी गावामध्ये होती, त्या लोकांना माहिती पण नव्हतं. कारण आपण हिंदी माध्यमात शिकतो आणि हिंदी माध्यमामध्ये जरी आपण बाहेरून आलेले. तर त्याच्यामुळे काय असते, आपल्याला माहिती नसते. पण ही भाषा समृद्धीची वाटचाल म्हणजे आपल्याकडे शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. आपल्या महाराष्ट्रात आलो आणि जर आपल्याला अ, शिकायचं आहे, तर आता मराठी भाषा शिकणे भाग आहे आणि त्यासाठी समजा मराठी भाषा तुम्ही शिकलात, मग तुम्ही पुढे कुठे गेलात आणि त्या भाषेचा तुम्ही काय करणार? प्रसार करणार. तर तो प्रसार कसा होऊ शकतो? जर तुम्ही शिक्षण घेतलंय, म्हणजे शिक्षणाचा प्रसार ज्याप्रमाणे वाढला, त्याचनुसार भाषेचा सुद्धा प्रसार वेगाने होऊ लागला. त्याच्या आधी भाषा ही एका सीमेपर्यंत, एका प्रांतापर्यंत मर्यादित होती. पण हळू-हळू पुढे त्या भाषेचा प्रसार होऊ लागला. ओके. तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. भाषांमध्ये आदान-प्रदान होऊन अनेक शब्द मराठीत रूढ झाले. बरोबर? भाषांमध्ये आदान-प्रदान होऊन. म्हणजे या भाषेतून त्या भाषेत जेव्हा आपण बोलतो, तर काय होतं एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये शब्द येतात. म्हणजे मराठी भाषेमध्ये सुद्धा दुसऱ्या भाषेतून शब्द आलेले असतील. काय झालेले असतील? मराठी भाषामध्ये दुसऱ्या भाषेतून शब्द आलेले असतील. आदान-प्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले. वाढत्या औद्योगिकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. हे तर आपल्याला माहिती आहे. आपण जर बघितलं, वाढत्या औद्योगिकरणामुळे म्हणजे तेच लोकं इकडून-तिकडे येऊ लागली. समजा महाराष्ट्रातून गुजरातला, गुजरातवरून पंजाबला, पंजाबवरून उत्तर प्रदेशला. तर त्याच्यामुळे काय झालं, हे जे औद्योगिकीकरण झालं ना, कारण लोकांची येणे-जाणे वाढलं. ओके. लोग यहाँ से वहाँ आना-जाना चालू हो गया जिसकी वजह से लोगों की जो गरज थी वो लोगों की गरजाएँ बढ़ने लगी. म्हणजे लोकांच्या ह्या गरजा वाढू लागल्या. वैज्ञानिक व तांत्रिक गरजा असं दिलेलं आहे. म्हणजे मानवाच्या ज्या वैज्ञानिक आणि तांत्रिक गरजा आहेत, त्या वाढू लागल्या आणि त्या कशामुळे वाढल्या? तर औद्योगिकरणामुळे वाढल्या आणि त्याच्यामुळेच काय झालं, इकडून-तिकडे लोकं येऊ लागली, आदान-प्रदान झालं आणि त्या भाषेमध्ये सुद्धा अनेक शब्द जे आहेत, ते रूढ झाले. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. म्हणजे बघितलं दिलेलं आहे इथं, की अनेक नवीन शब्द अस्तित्वात आले. म्हणजे जुने जे त्या भाषेचे शब्द होते ते होतेच, पण त्या भाषेमध्ये अनेक नवीन शब्द सुद्धा अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. काय झाले त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे शब्दांना नवीन आयाम म्हणजे त्यांना एक महत्त्व प्राप्त झालं, नवीन महत्त्व. त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. काय दिलेलं आहे आता? त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोश म्हणजे सर्व विषयांबद्दल, सर्व विषयांच्या कारण आपण समजा इकडून-तिकडे जातो. आता समजा एखाद्याला माहितीच नाही मराठीच्या कोणत्या शब्दाला कुठून उत्पत्ती झाली त्याचं, कुठून काय झालं, त्याचा अर्थ काय आहे? तर हे बघायचं असेल तर त्याला
विश्वकोशाची गरज निर्माण झाली. कशी? सर्व विषय संग्राहक म्हणजे संपूर्ण विषयांचा ज्याच्यामध्ये माहिती मिळू शकेल अशा सर्व विषय संग्राहक कोशाची गरज निर्माण झाली. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा केलेला अधिकाधिक स्वीकार. बघा दिलेला आहे इथं, की उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून कोणत्या भाषेचा? मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार. म्हणजे आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे आणि या उच्च शिक्षण मराठी माध्यमातून मिळत गेलं आणि त्या मराठी माध्यमातून उच्च दिलं म्हणून आपण काय केलं? त्याचा स्वीकार केला आणि त्याच्यासाठी मग काय झालं? बघू पुढे. मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथांची तीव्र गरज. काय दिलंय? मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथांची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. म्हणजे महाराष्ट्र राज्य असो, ओके. महाराष्ट्र राज्यानं मराठीला मान्यता दिली. म्हणजे महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण जे आहेत ते व्यवहार कुठे होतात? तर मराठीमध्ये होतात. ओके. आणि मग काय झालंय म्हणतोय शासन व्यवहाराची भाषा. म्हणजे शासनाची जी व्यवहाराची भाषा आहे, शासन व्यवहाराची भाषा म्हणजे येताना, जाताना प्रत्येक गोष्टीमध्ये जी आता आपण भाषा वापरतो, ती दिलेली आहे मराठी. ही महाराष्ट्र राज्यामध्ये ला मिळालेली मान्यता आणि आपण काय करत गेलो, की उच्च शिक्षणाची मराठीचा आपण स्वीकार केला. कारण तुम्हाला अजून उच्च शिक्षण घ्यायचं असेल, तर मराठीचा वापर करावा लागेल आणि समजा मराठीचा आपल्याला वापर करायचा आहे, तर याच्यासाठीच आपल्याला विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. कारण समजा आपण कुठेतरी अडकलो, आपल्याला एखादा शब्द असो, त्याची उत्पत्ती कुठून झाली, त्याचा अर्थ काय, हे जर कळत नसलं, तर आपण काय करतो, त्या विश्वकोशातून पाहतो आणि आपली जी समस्या असते ती आपण सोडवून घेतो. त्या शब्दाचा अर्थ कळला तर कळू शकतो की वाक्य की काय विचारले. ओके. तर त्या विश्वकोशाची गरज आपल्याला भासू लागली. ओके. एक मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. म्हणजे ही पुस्तके लिहिण्यासाठी कुणी जर प्रयत्न केले असतील तर यांनी केले आहेत आणि त्यांना लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक म्हणूनही संबोधलं जातं. कारण ही विश्वकोश लिहिण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान मराठी विश्वकोशासाठी दिलेलं आहे. ओके. तसेच मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आवश्यक आहे. बघा काय दिलेलं आहे. आपण करतो इथे मराठी विश्वकोशाबद्दल वाचतोय. जे मराठी विश्वकोश आहे याचा समजा आपण परिचय करायचा विचार तर ज्ञानकोश कोशकार डॉक्टर श्री व्यंकटेश केतकर म्हणजे ज्यांना मराठी भाषेचं परिपूर्ण ज्ञान होतं असे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही कृतज्ञतापूर्ण स्मरण करणे आवश्यक आहे. म्हणजे ही जी दोन लोक दिलेली आहेत, लक्ष्मण शास्त्री जोशी आणि डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आवश्यक आहे. यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे हे विश्वकोश निर्माण करण्यासाठी. कोणतं विश्वकोश? कोणत्या भाषेचं? तर मराठी या भाषेचं विश्वकोश निर्माण करण्यासाठी डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर आणि लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे. कळलं? आणि लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक म्हणूनही संबोधलं जातं किंवा त्यांचं जे योगदान आहे ते फार मोलाचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. म्हणजे कधी केलेलं त्यांनी? स्वातंत्र्यपूर्व काळात. म्हणजे भारत स्वतंत्र झाला 1947 ला. त्याच्या पूर्वी त्यांनी या मराठी विश्वकोशासाठी जी कामगिरी केली ती कशी आहे? उल्लेखनीय आहे. तथापि त्यानंतरच्या काळात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञान विकासाच्या क्षेत्राचा ज्या वेगाने विकास झाला
हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञान क्षेत्रांचा सर्वांगीण सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात जो ज्ञान विकासाच्या, है ना, बरोबर आहे. कारण त्याच्या आधी जे लोक होती ती शिक्षित नव्हती आणि शिक्षणाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला नव्हता. आणि जोपर्यंत शिक्षणाचा प्रसार होत नाही, तोपर्यंत तुमच्या भाषेचा प्रसार होत नाही. आणि जोपर्यंत भाषेचा प्रसार होणार नाही, आपण शब्द पाहणार नाही. म्हणजे मराठी भाषेचा एखादा शब्द असो, मराठी भाषेबद्दल जर आपल्याला माहिती घ्यायची असेल, तर कुठून घेऊ आपण? या विश्वकोशातून घेऊ. आणि हे पुढे का वाढत गेलं, तर ते स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्याच्या नंतर जे आहे, ती लोकं शिक्षित होऊ लागली आणि मराठी या भाषेचा प्रसार झाला. म्हणून मग ज्ञान विकासाच्या जो है ज्ञान विकास म्हणजे आपल्याला जो ज्ञानाचा विकास करायचा है आपल्या, है ना? अगर हमको अपना नॉलेज बढ़ाना है तो उसके लिए हमने क्या करते गए, फिर विश्वकोश देखते गए और इसी तरह से मराठी विश्वकोश का जो है यानी विकास हुआ है. ओके. एक मिनिट. इथं दिलेलं आहे बघा आपल्याला, की हा विश्वकोश कसा तयार झाला, म्हणजे कशा प्रकारे हा विश्वकोश तयार झाला. विश्वकोश म्हणजे आपण समजलं ना, की पुस्तक ज्याच्याबद्दल आपण समजा मराठी विश्वकोश म्हटलं, तर मराठी विश्वकोश म्हणजे संपूर्ण विषयांच्या, ओके, संपूर्ण विषयांच्या शब्दांची जी माहिती दिलेली असते, ती कुठं असेल? या मराठी विषयामध्ये असेल. म्हणजे आपला मानवी विद्या व विज्ञान तंत्रज्ञान हे 2 मुख्य विषय दिलेले आहेत. त्या सर्वांची माहिती आपल्याला या विश्वकोशामध्ये दिसून येते. विषयवार तज्ञांच्या समितीची रचना केली गेली. जेव्हा विश्वकोश तयार झाला, तर विषयवार तज्ञांच्या समितीची, विषयवार म्हणजे प्रत्येक विषयाचा, भूगोल विषय असो, इतिहास विषय असो, समाजशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, गणित असो, रसायनशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, या प्रत्येक विषयाचे जे तज्ञ लोक असतात, मतलब नॉलेजेबल जो पर्सन होते हैं, उनकी समिति बनाई गई कि इस विषय के ये प्रमुख है, ये प्रमुख है, ये प्रमुख है। इस तरह से सभी विषयों के प्रमुखों को एक में लिया गया और फिर उनकी समिति बनाई गई. ओके. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली. ओके. मतलब प्रत्येक विषयाचा जो तज्ञ थे ना, हर एक विषय के जो तज्ञ थे, उन विषयों के तज्ञों ने त्या प्रत्येक नोंदीची शीर्षके निश्चित केली. म्हणजे जेव्हा आपण ती नोंद करणार, त्या नोंदला शीर्षक, शीर्षक यानी टाइटल. ओके. मतलब हम वहां पर कुछ भी लिखने वाले हैं अगर, तो उसका जो टाइटल होगा, उस टाइटल के बारे में निश्चित किया गया. मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणे तयार केली गेली. म्हणजे काय दिलंय? मुख्य मुद्दा काय, मध्यम मुद्दा काय आणि लहान या नोंदीतील मुद्द्यांची टाचणी. टाचणी म्हणजे त्याच्या आपण टिपा लिया. वो आता है ना कुछ टिपा लिया, ऐसे 2-4 लाइन में जो लिखते हैं उसके बारे में. तर मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणी तयार केली गेली. टाचणी आणि आपण म्हणू त्याला डिटेल थोडंसं. ओके. ते डिटेल प्रत्येक मुद्द्याचं, तो मुख्य मुद्दा असतो, मध्यम की लहान, त्या मुद्द्यांचं एक टाचण तयार केलं गेलं. नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या. म्हणजे नोंदीच्या मर्यादा आखून. म्हणजे ही जी नोंद आहे, ही कुठपासून कुठपर्यंत राहील. ओके. तर त्याच्यामध्ये त्या टाचणामध्ये अशा सूचना दिल्या गेल्या, की हिची मर्यादा राहील. ओके. आणि त्यांचं मग काय टाचण तयार करून तसं ते त्या विश्वकोशामध्ये लिहिण्यात आलं. है ना? एक मिनिट. हां. प्रत्येक विषयातील, बरोबर, प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदीच्या याद्या तयार केल्या गेल्या. म्हणजे आपण आता वर पाहिलेलं, की फक्त मुख्य, मध्यम आणि लहानच नोंदी ठेवल्या गेल्या नाही, तर लहान व नाममात्र ज्या नोंदी आहेत, त्या नाममात्र नोंदींच्या याद्या तयार केल्या गेल्या. याद्या यानी लिस्ट. ओके. उनकी जो लिस्ट होती है, वो लिस्ट बनाई गई. आकार विल्ल्यानुसार या याद्या लावण्यात आल्या. आकार विल्ल्यानुसार आणि ज्या यादीचा, ओके, मुख्य असो म्हणजे ज्या नोंदी ठेवल्या गेल्या त्यांच्या आकारानुसार, म्हणजे मुख्य जर नोंदी असेल तर ती मुख्यमध्ये, मध्यमध्ये आणि लहानमध्ये असे आकार विल्ल्यानुसार या याद्या लावण्यात आल्या. 1976 या वर्षी, सॉरी,
1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. कोणत्या वर्षी? 1976 महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आता या विश्वकोशाचा पहिला जो खंड आहे म्हणजे अनेक खंडामध्ये बनलेला है, ओके। पार्ट जिसको कहते हैं 1 2 3 4 5 ऐसे अनेक पार्ट में बना हुआ है। तो इसका जो पहला पार्ट प्रकाशित किया गया वो 1976 में ओके। 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला आणि पहिला भाग, ओके। कोणत्या वर्षी? तर 1976 मध्ये. आता हा कुणी केला? तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, ओके। म्हणजे ही जी समिती असते या समितीने पूर्ण बनवलं, त्याच्या नोंदी केल्या, मध्यम असोत, मोठ्या असोत, लघु असोत आणि त्याच्यानंतर त्या या मंडळाकडे गेल्या आणि या मंडळाने मग त्यांना परवानगी दिली आणि ती परवानगी मिळाल्यानंतर 1976 मध्ये पहिला भाग प्रकाशित करण्यात आला. कशाचा? आपल्या या मराठी विश्वकोशाचा पहिला भाग प्रकाशित करण्यात आला. आतापर्यंत विश्वकोशाचे 20 खंड प्रकाशित झाले. किती खंड? कितने भागों में है अभी तक विश्वकोश? 20 भागों में है। तो 20 भाग में से पहला जो भाग है ये 1976 में प्रकाशित किया गया था. अभी आपको याद होना चाहिए की पूर्ण जे आहेत ते 20 भाग 20 खंडांमध्ये हे प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे 20 भागांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी कुमार विश्वकोशाची निर्मिती करण्यात आली असून, ओके, शालेय विद्यार्थ्यांसाठी यानी जो स्कूल के बच्चे होते हैं उनके लिए अलग से विश्वकोश है। तो उस विश्वकोश को क्या बोलते हैं? उसका नाम क्या दिया गया है? तो कुमार विश्वकोश। यानी स्कूल के बच्चों के लिए ये विश्वकोश दिया हुआ है. करण्यात आली असून त्याचे जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 1 व भाग 2 प्रकाशित करण्यात आले आहेत. कुणाचे? तर कुमार विश्वकोशाचे. आता हे कुमार विश्वकोश कुणासाठी आहे? तर शालेय विद्यार्थ्यांसाठी, मतलब जो स्कूल के बच्चे होते हैं उनके लिए कुमार विश्वकोश प्रकाशित किया गया है, ओके। और इसके 2 भाग किए गए, जीव सृष्टि आणि पर्यावरण भाग 1 व पर्यावरण भाग 2। ये जो भाग है यही प्रकाशित किए गए हैं उनके कुमार विश्वकोश के। कौन से भाग? जीव सृष्टि आणि पर्यावरण भाग 1 व भाग 2। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी विश्वकोशाच्या 20 खंडातील माहिती मोबाईल ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. काय दिलेलं आहे? मराठी विश्वकोशाच्या 20 खंडातील माहिती मोबाईल ॲपमध्ये. म्हणजे आपण समजा तुम्ही मराठी विश्वकोश मोबाईलमध्ये जर शोधण्याचा प्रयत्न केलात, तर ते तुम्हाला मिळेल. दिलेलं आहे. मोबाईलचा ॲप आहे आणि त्या मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला या विश्वकोशाबद्दल मराठी विश्वकोशाच्या 20 भागां यानी पूरे के पूरे जो 20 पार्ट है, 20 जो पार्ट है वो पूरे 20 पार्ट तुमको मोबाइल ऐप में मिल जाएंगे, ओके। यानी मोबाईलमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे हे मराठी विश्वकोश जे आहे ते तुम्हाला याच्यात दिसून जाईल. कुठे? तुमच्या मोबाईलमध्ये, है ना? आता विश्वकोश यासाठी पहावा म्हणजे विश्वकोश जो होता है ये हम क्यों देखना चाहिए? क्यों गरज है इसकी? तो आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी. म्हणजे आपला जो नॉलेज आहे तो तुम्हाला जर वाढवायचा असेल, मराठी याबद्दल माहिती मिळवायची असेल, तर म्हणजे आता आपण मराठीबद्दल तर कोणत्याही विषयाचा विश्वकोश जर तुम्ही बघितलात, तर तुम्हाला त्याचा नॉलेज तिथून मिळेल त्या विषयाचा. आता इथं आपण वाचतोय मराठी विश्वकोशाबद्दल. म्हणून दिलेलं आहे, की आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी म्हणजे तुमच्या ज्या गरजा आहेत त्या मराठीतून जर भागवायच्या असतील, तर तुम्हाला मराठी विश्वकोश बघावं लागेल. ओके. जागतिक ज्ञान क्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी आता बघा तुम्हाला सांगतो. जागतिक ज्ञान क्षेत्र मतलब जो ये होता है यूनिवर्सल नॉलेज, अगर कुछ है ना, अगर यूनिवर्सल नॉलेज लेना है तो आपका जो भी विषय होगा ना,
तो अभी यहाँ पर अगर किसी को इंटरेस्ट आया कि मुझे अभी मराठी में कुछ तो पढ़ना है या मराठी का नॉलेज मुझे अगर बढ़ाना है, कुतूहल यानी उसकी जो इच्छा होती है, इष्ट वळण यानी चांगले वळण, उसकी इच्छा को अच्छे संस्कार के लिए ये जो विश्वकोश है ये देखना अच्छा आहे. म्हणजे आपल्याला जो आहे हे पूर्ण युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण विश्वामध्ये समजा आपल्याला जो इंटरेस्ट आहे, त्या इंटरेस्टला चांगलं वळण लावण्यासाठी आपण विश्वकोश पाहिला पाहिजे. ओके. अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी म्हणजे आपल्या जी अभिव्यक्ती आहे तिला योग्य चालना जर मिळायची असेल, तर त्यासाठी सुद्धा आपण हा विश्वकोश पाहिलं पाहिजे. विविध प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळवण्यासाठी म्हणजे काय दिलेलं आहे? प्रगल्भ म्हणजे खूप मोठे सर्व प्रकारचा समजा तुमचा मोठा नॉलेज किंवा सूक्ष्म, लहान, मोठा असो किंवा सूक्ष्म नॉलेज जो आहे, तो तुम्हाला जर मराठी भाषेतून मिळवायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला विश्वकोश पाहणे आवश्यक आहे. आता आपण बघूया, की विश्वकोश हे बघायचं कशासाठी म्हणजे आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा इथे कळला, की समजा आपल्याला मराठी या विषयाचा जर नॉलेज वाढवायचा आहे, तर आपण विश्वकोश पाहिला पाहिजे. हे आपल्या ज्ञानात आलं. पण आता विश्वकोश कसा पाहायचा? है ना? विश्वकोश पाहायचा असेल तर काय करावे लागेल आपल्याला? तर विश्वकोश कसा पाहायचा? मग आकारविल्ल्यानुसार पहावे. कशानुसार? आकारविल्ल्यानुसार. म्हणजे ती मात्रा कोणती आहे, विलांटी कोणती आहे, तो अक्षर कोणता आहे, याच्यानुसार म्हणजे समजा आपण डिक्शनरी जशी पाहतो इंग्रजीची, है ना? अगर आप वर्ड से जाते हैं, तो आपको जिस वर्ड को देखना है, उसके जो स्पेलिंग्स होती है, उसके हिसाब से हम इंग्लिश की जैसे डिक्शनरी देखते हैं, उसी तरह से हम ये मराठी विश्वकोश सुद्धा याच्यानुसार पाहू शकतो. कशानुसार पाहू शकतो? तर आकारविल्ल्यानुसार. म्हणजे त्या शब्दाला कोणते आकार आहेत, मात्रा आहे, काना आहे, ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे. हे जे असतात हे ह्रस्व, दीर्घ आणि त्या मात्रानुसार आपण तो विश्वकोश पाहू शकतो. बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पहावा. बघा दिलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंग्रजीची डिक्शनरी वाचतो त्याप्रमाणेच आपल्याला हे मराठी विश्वकोश आहे. म्हणजे 12 माहिती आहे ना, जे असतं मराठी आणि हिंदी असतं. तर त्याच्या बाराखडीच्या स्वर किंवा व्यंजनानुसार त्यांचे म्हणजे आधी क लिहिलेला असेल, मग ख, मग ग. म्हणजे याच्यानुसार जी रचना केलेली असते, त्या रचनेनुसारच आपल्याला तो विश्वकोश बघायचा आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व सर्व विषय संग्राहक विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण आपला जो नॉलेज आहे जेवढा वाढवण्याचा प्रयत्न करू तेवढा तो वाढणार आहे आणि समजा आपण मराठी भाषेत जो विश्वकोश आहे तो जर पाहिला तर निश्चितच आपल्याला मराठी भाषेच्या ज्ञानात जी आहे ती भर पडणार आहे. ओके. म्हणजे एन्सायक्लोपीडिया प्रमाणेच आपला हा मराठीचा विश्वकोश बनलेला आहे. भाषा व त्या संबंधीचे संदर्भ काय दिलेलं आहे? भाषा व त्या संबंधीचे संदर्भ म्हणजे मराठी भाषा किंवा त्या मराठी भाषा संदर्भ दिलेले असतात. ते संदर्भ जर बघायचे असतील तर आपल्याला विश्वकोश बघणे आवश्यक आहे. यांची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. म्हणजे विश्वकोश पाहण्याची जी सवय आहे, ती हवी. म्हणजे आपल्याला एखादा शब्द समजा नाहीच कळला, नाही माहिती, तर ती आपल्याला सवय पाहिजे, की आपण पटकन विश्वकोश उचलायचा आणि त्या विश्वकोशामध्ये त्या बाराखडीच्या स्वर किंवा व्यंजनाच्या स्थानानुसार जायचा आणि मग तो विश्वकोश बघायचा. म्हणजे आपल्याला एखादा शब्दाचा अर्थ नाही कळला किंवा माहिती मिळाली नाही, तर आपल्याला त्या विश्वकोशातून ती मिळू शकते. याची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आवडणारी शब्दकोडी व फॅशन्स पैकी केस रचना या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार घेऊन येथे देत आहोत. म्हणजे काही संदर्भ दिलेले आहेत इथे तुम्हाला. ओके. कशाबद्दल तर केस रचना असो, शब्दकोडी, फॅशन्स पैकी तुम्हाला आवडणारे कोणतेही शब्द त्याचे अर्थ संदर्भ विश्वकोशातून शोधा व भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. पहा आता तुम्हाला विश्वकोशाबद्दल ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही त्या शब्दाचा अर्थ पाहू शकता. ओके. कोणती आहे? www मराठी विश्वकोश .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावर तुम्ही हे उपलब्ध आहे. काय उपलब्ध आहे?
विश्वकोश आणि मराठीचा कोणताही शब्द समजा आपण आता जनरली आपण पुस्तक घेऊन इकडे तिकडे जात नाही आणि आपल्याला कुठेही आपण समजा यात्रा करतो इकडून तिकडे प्रवास करतोय आणि आपल्याला समजा त्या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे तर तुम्हाला कुठे जायचं आहे विश्वकोश म्हणजे ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. शब्दकोडे दिलेले आहेत बघा. पुढील पानावरील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या सॉरी हे आपण प्रश्नांमध्ये आलो. ओके. आता आपल्याला प्रश्नांमध्ये जायचं नाही म्हणजे हा जो विश्वकोश आहे हे आपण ते पाहिलं आहे. सर हेलो सर, गुड मॉर्निंग। हाँ जी गुड मॉर्निंग बेटा। सर, नोंदी नोंदी मतलब क्या होता है? हाँ नोंदी ठेवणे म्हणजे आपण मतलब क्या होता है बेटा एखादी चीज होती है ना अगर उसको हम भूल जाते हैं या कुछ करते हैं तो हम अपने कॉपी वगैरह में जो लिख के रखते हैं ना हाँ। दैट इज नोंदी ठेवणे या मेमोराइज करने ओके रिमेम्बरिंग करने के लिए या याद करने के लिए किसी चीज को हम लिख के रखते हैं या कहीं उसका उल्लेख करते हैं तो उसको नोंदी बोलते हैं। अच्छा, थैंक यू सर। वेलकम। जी और हेलो हाँ बेटा और किसी को कुछ पूछना है? हेलो हाँ सर नमस्ते। हाँ नमस्ते बेटा गुड मॉर्निंग बोलो। समाविष्ट का क्या अर्थ है? क्या समाविष्ट। समाविष्ट मतलब हम क्या करते हैं ना कोई अगर सब्जेक्ट हो उसको या कोई है तो उसको उसमें ले अपने सर अंदर आवाज लेना नहीं आ जैसा रही अभी आवाज नहीं आ रही बेटा हेलो सर अभी आ रही है, पहले कट कट के आ रही थी। ओके समाविष्ट करने मतलब उसको अंतर्गत कर लेना ओके उसको एब्जॉर्ब कर लेना यानी अगर हम जो सब्जेक्ट है जैसे हमारे विश्वकोश में बहुत सारे सब्जेक्ट उनको समाविष्ट कर लिया गया मतलब उनको वहां पर ले लिया गया उनको अंतर्गत कर लिया गया ओके समझ रहा है क्या एग्जैक्ट नहीं समझ पाया नहीं समझ में आ रहा है सर। समाविष्ट करना बेटा यानी उसको ले लेना अपने में समझो अभी अब एक बात बताता हूँ अभी जो मराठी का बुक है उस मराठी के बुक में ये वाला जो पार्ट लिया गया है उसको क्या किया गया तो इस पाठ को तुम्हारे मराठी के बुक के अंदर ले लिया गया यानी उसको समाविष्ट कर गया यस सर, समझ में आ गया। सब हाँ उसको ले लेना अंदर उसको बोलते हैं समाविष्ट करना। हाँ बोलो बेटा विजुअल विजुअल पूछो हेलो हाँ बेटा विजुअल कुमार आवाज आ रही बेटा मेरी हेलो हेलो धीरज सर आवाज आ रही मेरी हमने जो स्थूल वाचन पढ़ा है यह मराठी विश्वकोश के बारे में पढ़ा है तो मराठी विश्वकोश क्या होता है मराठी विश्वकोश किस तरह ढूंढते हैं मराठी का नॉलेज बढ़ाने के लिए पूरे विषयों के बारे में जो माहिती है वह इस विश्वकोश में दी गई है चलो थैंक यू बच्चों